अलीकडे आता पाहिलं आपण ज्या समितीचा अहवाल की 1 रुपयामध्ये पीक विमा बंद करावा, हा कुठला पॅटर्न होता? बीट पॅटर्न. या बीट पॅटर्न म्हणजे भ्रष्टाचाराचा नवा पॅटर्न. जे 93 सेवा केंद्र हे स्वीकारले, आपल्या अर्ज स्वीकारण्यासाठी उघडले गेले, तर मंजुरी दिली. त्यातील 36 केंद्र हे केवळ एका बीडमध्ये होते. आणि शेतकऱ्याला न माहिती देता त्यांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेतलेत, अर्ज करून घेतलेत पीक विम्यासाठी. आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर 10% केवळ त्या शेतकऱ्याला देऊन 90% वसुली या गँगनी, बीडच्या गँगनी वसुली केली. किती मोठा भयानक. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे बीडीएस वर जी योजना सुरू होती ती रद्द करून टाकली. हायकोर्टाने ताशेरे ओढले तरी पण माणूस तिथे बसून आहे. त्यानंतर सबसिडी देण्याच्या नावाखाली करोडो रुपये वसूल झालेत, तिथे सुद्धा कारवाई झालेली नाही. तिथेही मंत्र्यांचं नाव आलं तरी कारवाई होत नाही. म्हणजे मला वाटतं की महायुतीला भ्रष्टाचारी लोकांची गरज आहे आणि आवडही आहे, त्यांना सोबत ठेवण्याची इच्छाही आहे, असं यावरून स्पष्ट